झाडे आणि मी जैविक शेती करत आहोत. मला झाले 10 ते 15 वर्ष शेती करतो. जैविक आम्हाला हे करत आहो मी शेती. तर आता याच्यामध्ये 3 टोल्या शेणखत घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आम्ही याच्यामध्ये कन्वर्ट पावडर टाकण्याच्या योग्य आम्ही 4 ड्रममध्ये गुळाचं पाणी केलेलं आहे. 4 किलो 1 किलो एका ड्रममध्ये आणि त्याच्यामध्ये आम्ही हे करणार आहोत, ड्रममध्ये जीवाणू वाढवणार आहोत स्टॉपर. याच्यामध्ये आम्ही गुळ टाकलेला आहे. याच्यामध्ये 4 किलो गुळ टाकलेला आहे. याच्यामध्ये आम्ही मॅक्सिमम सारखं पाणी करू. काळा गुळ आहे. शक्यता तुम्ही कोणता बी गुळ घेऊ शकता दुकानामधून. आम्हाला काळा गुळ मिळालेला आहे तर आम्ही काळा गुळ यूज करतो. तुमच्या भागामध्ये जो कोणता गुळ मिळत असेल तो वापरू शकता. आम्ही ट्रायकोडर्मा घेतलेला आहे या कंपनीचा. बघून घ्या. कमेंटमध्ये सांगा का तुमच्या भागामध्ये कोणता ट्रायकोडर्मा वापरता म्हणून तुम्ही. त्याच्यामध्ये आम्ही अगोदर फुललेला आहे 1 किलो टाकतो. सारखं आम्ही घेतलेलं पाणी आणि याच्यामध्ये 1 ट्रायकोडर्मा पॅकेट सोडतो. डायरेक्टली टाकू तर जीवाणू घेऊन देईल, संख्या कमी राहील. याच्या संख्या वाढवण्यासाठी 3 दिवसासाठी गुळाच्या पाण्यामध्ये 1 किलो 3 दिवस ठेवू आम्ही. याला भरून व्यवस्थितपणे याला भरून पूर्ण द्यायचं. याच्यामध्ये गुटला वगैरे नाही राहायला पाहिजे. नंतर गेल्याच्या नंतर करता येतो पण शक्यतो गुटला व्हायला नाही पाहिजे. आणि गुळाच्या पाण्यामध्ये आम्ही ट्रायकोडर्मा टाकलेला आहे. त्याला पण पाणी नाही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जीवाणूची संख्या जास्त वाढवली. तिकडं आम्ही आता हे ड्रम आहे आमचे. त्या ड्रममध्ये आम्ही 1 किलो आणि 1 किलो ट्रायकोडर्मा दुसऱ्या ड्रममध्ये आम्हाला 4 ड्रम लागणार आहे. त्याच्यामध्ये 4 ड्रम होते. 3 किलो म्हणजे 3 टोल्या शेणखत आहे. त्याच्या हिशोबाने आम्ही 4 ड्रमचं पाणी केलेलं आहे. पावडर हे लावलेली. बघून घ्या पूर्ण केलेलं आहे. त्याला बनण्यासाठी 3 दिवस लागेल. 3 दिवसानंतर आम्ही याला शेणखतामध्ये शिडकून हे करणार. पाण्याचं पावडर आम्हाला जास्त लागलेलं असतं. कोणती कमी पावडरमध्ये आपल्याला जीवाणू वाढवायची आहे. झालं आमचे म्हणून झालं. याला आम्ही पाणी भरत आहोत. स्टॉपर
आम्ही याच्यामध्ये खत कुजवत आहो आणि याच्यामध्ये आम्ही ना पन्नी रूममध्ये करतो आम्ही याचे रूमच्या आतमध्ये शेड आहे आमचा. याच्यामध्ये शेडमध्ये आम्ही याचं पाणी काढून आम्ही जैविकमध्ये टॉनिकचं काम करल आणि याच्यावरती आम्ही ट्रायकोडर्मा जे पाणी बनवलेलं आहे ते टाकणार आहोत. याच्यामध्ये कुजवणार आहोत आम्ही 3 महिने खते आणि जे वेस्टच जे पाणी निघेल ते पूर्ण आम्ही फवारणीमध्ये यूज करू. हे ट्रायकोडर्माचं पाणी आहे. 400 लिटर बनवच्या 800 लिटर पाणी बनवलेलं आहे. बघून घ्या, ट्रायकोडर्माचं पाणी आहे हे. आता हे आम्ही छिडकणार आहोत. याच्यामध्ये आम्ही ट्रायकोडर्मा पाणी हे टाकत आहोत. पूर्ण आतमध्ये खते आहे. हे कुजवलेलं खत आहे. 10 दिवस झालेले आहे याला. आता याला आतमध्ये आम्हाला त्याचं टॉनिकचंही काम करायचं आहे. तर याच्यामध्ये पाणी जास्त आम्ही हे टाकून सण याचं एक साईड म्हणजे पाणी निघेल याचं. याच्यामध्ये आम्ही टॉनिक पण बनवून जाईल. याच्यामधलं जेव्हा निघेल जमिनीच्या अंदर पायपिंगही केलेलं आहे. पन्नी टाकलेली आहे खालती आणि याच्यामध्ये ट्रायकोडर्माचं आम्ही पाणी टाकत आहोत. आणि स्टेप बाय स्टेप मग अजून हे करणार आहोत.